ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की हळूहळू का होईना सायली आणि अर्जुन समोर सगळ्या गोष्टींची कोडी सुटत चाललेली असतात। खास करून महिपतचं रहस्य आता एक एक करून उघड होत असतं। त्यामुळे सायली अर्जुन प्रतिमाकडून पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात। ते तिला विचारतात की तिच्या लक्षात काही येते का, तो माणूस तिला कुठे दिसला होता, तो नेमका कोण होता, हे सगळं ते काळजीपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात। तेवढ्यात प्रतिमाच्या तोंडून अचानक अपघात एक्सिडेंट हा शब्द बाहेर पडतो आणि तिला स्पष्ट आठवतं की अपघाताच्या वेळी तो माणूस तिथेच होता। हळूहळू तिच्या लक्षात येतं की हे सगळं करणारा दुसरा कोणी नसून महिपतच आहे। तिच्यावर हल्ला करणारा, अपघात घडवणारा हे सर्व महिपतनेच केल्याचं तिला आता नक्की समजतं। प्रतिमाच्या तोंडून हा सत्य उघड झाल्यावर अर्जुन आणि रविराज दोघेही थक्क होतात। सायली प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यात अर्जुन रविराजांना विचारतो की त्यांनी जेव्हा केस फाईल केली होती त्यावेळीचे काही पेपर्स, पुरावे वगैरे आहेत का। त्यावर रविराज सांगतात की हो, त्यांनी सगळी कागदपत्रे अजूनही जपून ठेवली आहेत। अर्जुन म्हणतो की ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तन्वी आणि प्रतिमा दोघीही गाडीतून दूर फेकल्या गेल्या असतील आणि नंतर त्यांचं काय झालं हे फक्त त्यांनाच माहिती असेल। प्रतिमा त्यांना हळूहळू का होईना गोष्टी आठवत आहेत ही आपल्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे, पण जर हे सगळं महिपतने केलं असेल तर त्याचे पुरावे शोधणं खूप जरुरी आहे, असं अर्जुन ठामपणे सांगतो। यावर रविराजही रागाने म्हणतात की जर मी शोधाच्या मुळाशी जाऊन हे सिद्ध केलं की हे सर्व महिपतचा कारनामा आहे तर मी त्याला अजिबात सोडणार नाही, माझ्या हातूनच त्याचा जीव जाईल, असंही तो संतापाने बोलून जातो। इकडे प्रतिमा मात्र खोल विचारात पडलेली असते। अचानक तिला या सगळ्या गोष्टी कशा आठवल्या, त्या माणसात आणि आपल्यात काहीतरी साम्य आहे, आपण त्याला पूर्वी कुठेतरी भेटलो होतो का, हे तिला सतत जाणवत राहतं। म्हणूनच ती तिच्या आठवणींना नीट जोडण्याचा प्रयत्न करते आणि जे काही तिला आठवतं ते अचूकपणे सगळ्यांना सांगून टाकते। दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा जो काही इश्यू आहे, म्हणजे ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या रविराजांनी खूप जास्त सिरियस घेतलेल्या असतात। रविराजांना जेव्हा गोष्ट कळते तेव्हा ते ठरवतात की काहीही झालं तरी मी या सगळ्यातून बाहेर पडणार आणि जर मला कळलं की दोषी महिपत असेल तर त्याच्या नरडीचा घोट घेईल, असंही ते अर्जुनला सांगतात। अर्जुन, विराज, रविराज आणि सायली एकत्र असतात आणि अर्जुन म्हणतो प्रतिमा त्यांना आता आरामाची गरज आहे, त्यांच्या समोर जास्त बोलू नये नाहीतर त्या पुन्हा त्रस्त होतील। केसच्या सगळ्या फाईल्स रविराज आधीच जपून ठेवतात आणि त्या फाईल्स ते अर्जुनकडे देतात, कारण अर्जुन आता या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करणार असतो। त्यालाही जाणवत असतं की प्रत्येक ठिकाणी महिपतचंच नाव येतं, म्हणजे हा सगळ्यातील मास्टरमाइंड असू शकतो आणि त्यामुळे महिपतला सोडायचं नाही, असं अर्जुन ठरवतो। तितक्यात रविराज फाईल्स पाहायला जातात आणि दुसरीकडे प्रिया शांत उभी असते। ती सतत विचार करत असते की अर्जुन तिकडे गेला असेल का, त्याने महिपतचं नाव सांगितलं असेल का। तेवढ्यात ती फोन लावते। याआधी टीना नावाने फोन करताना तिला त्यांचा नंबर मिळालेला असतो। फोन सदा उचलतो आणि प्रिया तन्वी नाव सांगते। मेना देखील बोलायला येते। प्रिया विचारते अर्जुन आला होता का, त्यावर सदा म्हणतो हो, तो आला होता आणि आम्ही त्याला सांगितलं की महिपत शिकरेने आम्हाला हे सगळं करायला सांगितलं। मग प्रिया म्हणते मला फोन करून सांगणार होतात का, तर मेना म्हणते तुझा नंबर नव्हता आमच्याकडे। प्रिया नंबर सेव्ह करायला सांगते। त्याचवेळी मेना मुद्दाम दुकानातील उधारीचे पैसे मागते। तिला सांगतात की पैसे मिळतील, त्यामुळे मैनाच्या मनात समाधान येतं, तिला जणू सोन्याची कोंबडी मिळालेली असते म्हणून ती खुश असते। प्रिया म्हणते जाऊ दे, थोडे फार दिले तर चालतील, आपल्याला माहिती हवी आहे, त्यासाठी काहीही करावं लागलं तर चालेल। दुसरीकडे सचिन आणि साक्षी बाहेर असतात। साक्षीला पूजा उत्तम झाल्याचा प्रसन्न भाव असतो। तो मोबाईल चेक करतो आणि त्याला कळतं की अस्मिता दिल्लीला निघाली आहे। लगेच तो घाबरतो, कारण अस्मिता आल्यावर त्याची चोरी पकडली जाईल, त्यामुळे तो ताबडतोब दिल्लीला जायचं ठरवतो। साक्षी थांबवते पण तो काही ऐकत नाही, तिला खूप मोठा हार्टब्रेक होतो। दुसरीकडे सायली, अर्जुन आणि सुमन प्रतिमा जवळ असतात। सुमन सूप देते आणि प्रतिमा म्हणते की तिची काळजी घेणं हेच खूप आहे। अर्जुन मात्र सायलीला बाहेर बोलावतो आणि म्हणतो की महिपतच या सगळ्यामागे आहे। तो विचारतो की गाठोड्यात काही बदल झाले का, कारण अर्जुनला वाटतं की तिथले फोटो बदलले आहेत। सायलीला मात्र असं काही जाणवत नाही। अर्जुन सांगतो की त्याने पाहिलेला लहानपणीचा फोटो तिथे नाही, म्हणजे कुणीतरी बदल केला आहे आणि हा खेळ महिपतचाच आहे। सायली म्हणते की आपण बारकाईने विचार करूया आणि महिपतचा शोध घेऊया। सुमन महिपतचं नाव ऐकते आणि विचारात पडते। नंतर सायली सुमनला सूप आणि खाण्याबद्दल विचारते। अर्जुन, सायली मग घरी निघतात।
दुसरीकडे साक्षी रडत असते कारण सचिन तिला सोडून गेला असतो. महिपत घरी येतो आणि विचारतो. साक्षी सांगते की ती त्याच्यावर खूप प्रेम करू लागली होती, इंडियाबाहेर जाण्यासाठी योग्य मुलगा वाटला होता आणि नकळत त्याच्यावर प्रेम बसलं. महिपत सांगतो की त्याने तुला फसवलं असेल तर मी त्याला सोडणार नाही. दुसरीकडे अस्मिता हॉटेलमध्ये पोहोचते आणि दार ठोठावते, पण सचिन आधीच तिथे येऊन पोहोचलेला असतो. अस्मिता रागाने विचार करते की दार का उघडत नाही, आणि त्यावेळी महिपत साक्षीला सांगत असतो की जर त्याने तिला दुखावलं तर तो त्याला आयुष्यातून उठवून टाकेल. इथे साक्षी म्हणते, मला वाटलं नव्हतं की हे सगळं माझ्यासोबत होईल, आणि तितक्यात अस्मिताची फायरिंग सुरू होते. अस्मिता म्हणत असते की तू जर असं वागत असशील तर मी तरी काय करू? मला ना खरंच कसं तरी होतंय, म्हणजे मीही विचार करते की याचा चुकीचा अर्थ नाहीये ना अडतमुळे, पण माझं मन आहे ना कुठेतरी असं खातंय की तुझं काहीतरी चालू आहे का, कारण काल मला असं वाटलं होतं. तेव्हा सचिन म्हणतो, अगं बायको, असा विचार का करतेस तू? मी इथे दिल्लीला आहे आणि कामानिमित्त इतका बिझी असतो की माझं बाकी कुठेही लक्ष लागत नाही, मग तू असा विचार का करतेस? असं म्हणत तो अस्मिताचा गैरसमज कसाबसा दूर करत असतो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी येतात आणि अर्जुन म्हणतो, हळूहळू का होईना प्रतिमा आत्याला सगळं आठवतंय, खूप चांगलं झालं. पण आपल्याला आता महिपतच्या या सगळ्याचा शोध घ्यायला हवा, कारण महिपत कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुला माहीत आहे, म्हणूनच मला वाटतं की आपण सगळ्याचा बारकाईने विचार केला पाहिजे. म्हणजे बघ ना, महिपतला आपण डायरेक्ट जाऊन विचारायचं का की तो हे सगळं का करतोय? मुद्दाम करतोय का? मला एका पॉइंटला वाटतंय की त्याला विचारावं. जाऊन विचारायचं का? तेव्हा सायली म्हणते, मग काय बोलता तुम्ही? आपण त्याला या सगळ्याचा जाब विचारायचा का? अर्जुन मुद्दाम गंमत करत म्हणतो, हो ना, जाऊन म्हणू काय रे, तूच केलंयस ना हे सगळं? खरं सांग, तूच आमच्या प्रतिमा आत्यांचा ॲक्सिडेंट केलास ना? मग तो आपल्याला सगळं सांगेल, कबूल करेल. आणि तू त्याच्याशी बोल, मी त्याचा सगळा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो. सायली थोडा विचार करून म्हणते, हो, पण तो सांगणार नाहीच. मी चुकले, थांबा, मी अजून विचार करते. ती डोकं धरून विचार करते आणि तिला आठवतं की महिपतने सुरुवातीला अर्जुन, सायलीसोबत काय केलं होतं, गाडीवरचे धमकीचे शब्द, नंतर घरावर केलेली दगडफेक. ते आठवल्यावर सायली म्हणते, आपल्याला महिपतचं सत्य बाहेर काढायचं असेल तर महिपतप्रमाणेच वागायला लागेल. जसं महिपतने आपल्यावर केलं होतं तसंच आपण त्याच्यावर करायचं. त्याने आपल्या गाडीवर लिहिलेलं जसं होतं, घरावर फेकलेले दगड तोच फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे महिपत स्वतःहून कबूल करेल. कशी वाटली आयडिया? अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, कमाल आहेस ग बायको. एवढं डोकं तुला कसं येतं? बारकाईने विचार केला आहेस. जर आपण महिपतप्रमाणे केलं तर तो स्वतः चुका करेल आणि आपल्या तावडीत सापडेल. आता मिशन फक्त महिपत शिकरेचं सत्य शोधायचं. जोपर्यंत रहस्य बाहेर येत नाही, मिशन थांबवायचं नाही. दोघेही हात मिळवतात आणि ठरवतात की आता हे मिशन पूर्ण करायचंच. पुढील भागात साक्षी तिची अकाउंट्स चेक करते आणि तिला कळतं की ज्या अकाउंटवरून सचिनशी बोलत होती ती सर्व अकाउंट्स ब्लॉक केलेली असतात. त्यामुळे साक्षी वेडीपिसी होते. इकडे सायली अर्जुन महिपतच्या घराबाहेर लक्ष ठेवून बसतात. साक्षी महिपतला कॉल करून इमर्जन्सी घरी यायला सांगते. महिपत आधीच टेन्शनमध्ये असतो पण म्हणतो, येते ग, थांब. ती एकटी असते, सचिनने धोका दिला म्हणून ती स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न करते आणि हाताची नस कापते. महिपत घरी जायला निघतो. इकडे सायली अर्जुन बरोबर लक्ष ठेवत असतात आणि महिपतने जसं केलं होतं तसंच तंतोतंत करायचं ठरवत असतात. अर्जुन अंगावर घुंगट घालून येतो आणि महिपतच्या गाडीच्या किल्लीत चिठ्ठी टाकतो. महिपत चिठ्ठी उघडतो तर त्यावर लिहिलेलं असतं, 22 वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय का? आणि ही चिठ्ठी वाचून महिपत हादरून जातो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा, बाय.